प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये सर्वांना प्रेज द लॉर्ड, सलाम. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या प्रियांनो, या सकाळी पुन्हा एकदा देवाने आम्हाला आराधना करण्याची संधी दिली, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया. ह्या भक्तीला आम्ही सुरुवात करण्यापूर्वी आम्ही प्रार्थनेमध्ये जाऊया. आम्ही जिथं कुठं आहोत आमचे डोळे आम्ही बंद करूया, आमचे हात वर स्वर्गाकडे करूया आणि आम्ही प्रार्थना करूया. माझा विश्वास आहे या आराधनाच्या द्वारे देव आमची भेट घेईल, देव आम्हाला आशीर्वादित करेल. सर्व शक्तिमान प्रभू येशू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो. माझ्या देवा, होणारे गीत, होणारी आराधना देवा तू आशीर्वादित कर. तुझं महान सानिध्य, तुझे महान उपस्थिती आमच्यामध्ये तू निर्माण कर माझ्या देवा. कारण तुझं वचन सांगतं, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. माझ्या देवा, तू स्वर्ग सोडतोस आणि आमच्यासारख्या साधारण लोकांमध्ये तू उपस्थित राहतो. देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो. होणारी आराधना तू आशीर्वादित कर माझ्या देवा. ऐकणाऱ्या प्रत्येक हृदयाला तू स्पर्श कर. या आराधनाने देवा तू आम्हाला आनंदित कर माझ्या देवा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा हो दे प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो. ऐकणाऱ्या लोकांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो माझ्या देवा, आणि तुझा गौरव हो दे प्रभू. सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव देवा आम्ही तुला देत आहे. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन, आमेन. गीत गाण्यापूर्वी एक वचन मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. विलाप गीत याचा 3रा अध्याय 22, 23, 24, 25 आणि 26 वचनापर्यंत आपण वाचूया. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वर माझा वतन भाग आहे असे माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठाई मी आशा ठेवील. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारण्याची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. वाचलेले वचन देव आपल्यासाठी आशीर्वादाचे करो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराची दया ही अद्भुत आहे. परमेश्वराची दया ही आम्हाला एक नवीन सकाळ देणारी आहे. परमेश्वराची दया आम्हाला एक नवीन आयुष्य देते. प्रियानो, आम्ही गीत गाणार आहोत, आज का दिन यहोवा ने बनाया, हम उसमें आनंदित हो. आजचा जो दिवस आहे, देवाच्या दयेमुळे, देवाच्या अनुग्रहामुळे, देवाच्या कृपेमुळे आम्ही हा दिवस आम्ही पाहिलेला आहे. बरेचसे लोक आहेत की जग सोडून ते निघून गेलेले आहेत, पण देवाने आम्हाला या पृथ्वीवर ठेवलेलं आहे त्याची आराधना करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. मग का आम्ही त्याची स्तुती करू नये? का आम्ही जय घोष करू नये? का आम्ही त्याचा जय जयकार करू नये? देवाने आमचे हात पाय सुरक्षित ठेवलेले आहेत अशासाठी की आम्ही त्याचं गुणगान आम्ही गात राहावं, अशासाठी की आम्ही उंच स्वराने देवाचा गौरव आम्ही करावा, देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद करावा. आम्ही जिथं कुठं आहोत आम्ही आराधना करण्यासाठी आमचं मन आम्ही तयार करूया. आम्ही गीत गाऊया, आज का दिन यहोवा ने बनाया, हम उसमें आनंदित हो. थँक्यू लॉर्ड. आम्ही सर्वजण आम्ही टाळ्या वाजूया, देवाची स्तुती करूया. प्रिया, आम्ही आनंदाने जय घोष आम्ही करूया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले,
चाहे वो मेरा अपमान, ओहो बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम बाते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। ओहो बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम बात रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रेज द लॉर्ड। प्रियांनो, आजचा दिवस देवाने आमच्या आयुष्यामध्ये जोडलेला आहे। आम्ही कठीण काळामध्ये जीवन जगत आहोत, महामारी देशामध्ये पसरलेली आहे, पण हा दिवस देवाने आमच्या आयुष्याला जोडलेला आहे। प्रभू महान आहे, प्रभू हा अद्भुत आहे, तो आम्हाला कधी सोडत नाही। रोज सकाळी त्याची दया तो आमच्यावर नवी करतो। असा कोणताच दिवस नाही का ज्या दिवशी तो आमच्यावर दया करत नाही। समजून घ्या, आम्ही जेव्हा आमच्या आतुरणामधून उठतो, देवाने आमच्यावर दया केलेली आहे। त्या दयेबद्दल आम्ही नेहमी आभारी आम्ही बनणं गरजेचं आहे। आम्ही दुसरं गीत गाऊन आम्ही देवाचा गौरव करूया। सैनाओं का यहोवा
हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गड है. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. असा कोणताच दिवस नाही का ज्या दिवशी देव आमच्या बरोबर नाही. जेव्हा आम्ही पाप करू तेव्हा देव आमच्या बरोबर राहणार नाही, पण जेव्हा आम्ही त्याच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेऊ, पवित्रतेमध्ये चालण्याचा निर्णय घेऊ, तो आम्हाला कधी सोडणार नाही, तो आम्हाला कधी टाकणार नाही. या आम्ही ते गीत गाऊन देवाचं गौरव करूया. सैनाओं का यहोवा हमारे संग संग है. आम्ही टाळ्या वाजवूया प्रियानो, आनंदाने आम्ही त्याचा जय जयकार करूया. या देवाने आमच्या आयुष्याला हा दिवस जोडलेला आहे, त्याच्या उपकाराचं स्मरण करत आम्ही आराधनामध्ये शामिल होऊया. सैनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सैनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. ओ यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. ओ यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ संभव, ओ यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब कुछ संभव, ओ यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्गो निकाला, समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्गो निकाला, जो वायदों को करता है पूरा, ओ यहोवा हमारे संग संग है. जो वायदों को करता है पूरा, ओ यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, वो सर्वशक्तिमान प्रभु है. ओ यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. ओ यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है,
याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हा प्रियांनो, तो सेनाओं का यहोवा तो आमचा उंच गड आहे। या आम्ही त्याच्या पुढे दंडवत घालूया, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया। जो म्हणतो मला तुझा कधी विसर पडावायचा नाही, मी तुला निवडलेला आहे, तू मोठा योग्यतेचा आहेस। एक जन्मदाती आई कदाचित सोडू शकते, विसरू शकते, पण परमेश्वर म्हणतो मी तुला कधी विसरावायचो नाही, कारण मी तुझा चेहरा माझ्या तळ हातावर मी कोरून ठेवलेला आहे, मी नित्य तुझं मुख मी पाहत राहतो। ज्या देवाने हा दिवस आमच्या आयुष्याला जोडलेला आहे त्याला आम्ही धन्यवाद करूया। जो आम्हाला कधी सोडत नाही, आम्हाला कधी टाकत नाही, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया। त्याचं प्रेम हे समुद्रापेक्षाही गहिराई त्याच्या प्रेमामध्ये आहे। हालेलुया। पौलाने त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रेमाला चांगलं ओळखलेलं होतं, म्हणून तो म्हणतो मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून कोण विभक्त करील? क्लेश, नग्नता, आपत्ती, छळणूक, उपासमार, या पृथ्वीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जे मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळं करू शकते? पाऊल म्हणतो कोणीच नाही। माझ्या बहिणींनो आणि भावांनो, त्या पौला समान आम्ही वधस्तंभावरच्या प्रभूला जाणूया, वधस्तंभावरच्या येशूला आम्ही ओळखूया, जो हात पसरूनी आमच्यासाठी मरण पावलेला आहे, आणि तो आजही हात पसरून आम्हाला आमंत्रित करत आहे, माझ्या भावा, माझ्या बहिणी, माझ्याकडे ये, मी तुझा स्वीकार करेल। हालेलुया। प्रियानो, तो आमचं जीवनाचं पाणी आहे, जीवनाची भाकर तो आहे। थँक यू जीसस। हा समय देवाची स्तुती करण्याचा आहे, गुडघ्यावर येऊन हात वर करून त्याला गौरव देण्यासाठी आहे। आम्ही जिथं कुठं आहोत आम्ही त्याला म्हणूया, प्रभू तू महान आहेस, तू जीवनाचा मार्ग आहेस, तू जीवनाचा प्रकाश आहेस। आम्ही देवाची आराधना, आम्हाला देव काहीतरी देतो म्हणून आम्ही त्याची आराधना करणार नाही। आम्ही आराधना अशासाठी करणार आहोत की त्याने आमच्यावर प्रेम केलेलं आहे, तो आमच्यासाठी बलिदान झालेला आहे। तो प्यार का सागर, सागर दया का तो है, तो प्यार का सागर, सागर दया का तो है। तेरे प्यार के सागर में हम तेरे ना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तेरे ना चाहते हैं। तो प्यार का सागर, सागर दया का तो है, तो प्यार का सागर, सागर दया का तो है। गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई ना भुला पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई ना भुला पाएगा गहराई तेरे प्यार की। तो प्यार
का सागर, सागर दया का तू है। हा प्रियानो, तो प्रेमाचा सागर आहे का तू आमचा स्वीकार करतो? आम्ही अपराधी होतो, आम्ही गुन्हेगार होतो, आम्ही पापामध्ये पडलेलो होतो. त्याने आमचा राग केला नाही, त्याचा क्रोध त्याने आमच्यावर प्रगट केला नाही, तर त्याने त्याचं प्रेम प्रगट केलेलं आहे. त्याने त्याचं प्रेम प्रगट करून त्याने आमचे प्राण वाचवलेले आहेत. बायबल सांगतं देवाने जगावर एवढं प्रेम केलेलं आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या परिवाराचा, त्याच्या लेकरांचा, त्याच्या नातेवाईकांचा नाश होणार नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन त्यांना प्राप्त होईल. आजही प्रभू हात पसरून आहे. तो म्हणत आहे माझ्याकडे ये, मी तुला माझं प्रेम देईल. जग आणि जगातले लोक आमच्याकडे जोपर्यंत काहीतरी आहे तोपर्यंत ते आमच्यावर प्रेम करतील. ज्यावेळेस आमच्याकडचं सर्व काही समाप्त होईल आम्हाला कोणी विचारणार नाही, आमच्यापासून सर्व दूर जातील. परंतु आमच्याकडे काही असो किंवा नसो देव आमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. तो प्यार का सागर, सागर दया का तू है. तो प्यार का सागर, सागर दया का तू है. दल दल से उठा कर हमको ऊंचाई पर बैठा दिया. दल दल से उठा कर हमको ऊंचाई पर बैठा दिया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. तो प्यार का सागर, सागर दया का तू है. तो प्यार का सागर, सागर दया का तू है. जब तेरा प्यार पाया दुनिया ने जो ठुकराया. जब तेरा प्यार पाया दुनिया ने जो ठुकराया. बस तू ने ही अपनाया. सागर दया का तू है. बस तू ने ही अपनाया. सागर दया का तू है. प्रभु तू
आमचा स्वीकार केलेला आहे. लोकांनी आम्हाला धिक्कारलं, लोकांनी आम्हाला नाकारलं, लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु तू आमचा स्वीकार केलास. उधळ्या पुत्र बापाचं घर सोडून निघून गेला, चैनबाजी केली, ऐशाराम त्यांनी केला. ज्यावेळेस त्याने निर्णय घेतला बापाच्या घरी येण्यासाठी, पित्या तू त्याला गळ्यात गळ घेतला, त्याचा स्वीकार केला, त्याला अंगठी, झगा, बूट त्याला दिलेत. हा प्रभू, जगाच्या दृष्टीने आम्ही धिक्कारलेले, नाकारलेले, मूर्ख आहोत, अनपढ गवार आहोत, परंतु देवा तू आमच्यावर प्रेम करतोस आणि तू आमचा स्वीकार करतो. देवा प्रभू, आम्ही सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत आहे. या आराधनामध्ये तू उतरून आलास, आम्हाला शक्ती, सामर्थ्य पुरवलं देवा, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो माझ्या देवा. पुन्हा एकदा देवा तुझ्या प्रेमाची तू जाणीव करून दिलेली आहे की तुझं प्रेम हे अद्भुत प्रेम आहे, तुझं प्रेम हे अलौकिक प्रेम आहे, अमर्यादित प्रेम आहे माझ्या देवा. प्रभू तुझ्या महान प्रेमाबद्दल, तुझ्या महान बलिदानाबद्दल आम्ही धन्यवाद करतो देवा. इथून पुढे तुझे दास पास्टर याकोब वडागडे हे तुझ्या वचनामधून बोलणार आहेत देवा. तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे. ते बोलत असताना अनेकाच्या हृदयाला स्पर्श होऊ दे देवा. जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील, ते आजारपणाला तोंड देत असतील देवा, त्यांना स्पर्श कर, त्यांचे आजार बरे होऊ दे येशूच्या नावामध्ये. जे कोरोनाग्रस्त आहेत येशूच्या नावामध्ये त्यांना सांत्वना, दिलासा मिळू दे माझ्या देवा. कारण तुझं वचन हे आमची भेट घेणार आहे, तुझं वचन हे आमची कान उघडणारे आहे. तुझ्या सेवकाचा तू वापर कर माझ्या देवा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा हो दे. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो प्रभू. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन, आमेन. Praise the Lord. देवाची स्तुती असो. What a great joy to be in the presence of God today morning. आणि आजच्या सकाळी देवाच्या उपस्थितीमध्ये असण्याचा किती मोठा आनंद As आपल्याला we आहे. are in the presence of God, आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. last week we saw that how the family was being blessed for the Capernaum people. आणि मागच्या आठवड्यात आपण बघितले की कफरनहूम इथली जे कुटुंब होतं ते सर्व लोकांसाठी कशा प्रकारे आशीर्वादित झालं. And we see that how people gathered there in that family. आणि आपण कशा प्रकारे सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले. And we saw that how people were praising God. आपण बघितले की कशा प्रकारे लोक देवाची उपासना करत होते. And we see that not only paralytic man was healed, but many people were healed on that day. आणि आपण बघितले की फक्त पक्षघाती जो मनुष्य होता तो बरा नाही झाला, तर पुष्कळ लोक त्या ठिकाणी बरे झाले. And we are saying, we are learning that let people know that Jesus is in our life and in our house. आणि आपण सर्वजण बघत आहोत, आपण शिकत आहोत की येशू आपल्या जीवनामध्ये पाहिजे. And when people will come to know that Jesus is in our life, आणि ज्यावेळेस लोकांना समजेल की येशू आपल्या जीवनामध्ये आहे, then people will attract to Jesus. आणि सर्व लोक ते येशूकडे आकर्षित होतील. And we saw that when there was no Jesus in that house, there no one was coming to that house. आणि आपण बघितले ज्यावेळेस त्या घरामध्ये येशू नव्हता, त्यावेळेस त्या घरी कोणी देखील येत But when नव्हतं. Jesus came into that house and suddenly the news was spread into the village, the people start coming there. पण जेव्हा येशू या त्या घरामध्ये गेला, त्यावेळेस ती बातमी सर्व लोकांना लागली आणि सर्व लोक त्या घरामध्ये गेले. Like a magnet, people were coming and attracting to आणि एक Jesus. चुंबक सारखे सर्व लोक त्या ठिकाणी येत होते. Today morning I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Let आहे. people know that Jesus is in our life. आणि लोकांना कळू द्या की येशू आपल्यामध्ये आहे. How people will come to know that Jesus is in our life? आणि लोकांना कसं समजेल की येशू आपल्या जीवनामध्ये आहे, By our good works. आणि आपल्या चांगल्या कृत्यांद्वारे. And because of that we saw that the word of God says in Matthew chapter 5 and 16, it says that let your light shine before the Lord, that they may see your good works and glorify the name of God. मत्ते याचा 5वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये या ठिकाणी दिला आहे की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. We saw that they may see our good deeds. आणि मागच्या आठवड्यात आपण बघितले की लोकांनी आपले सत्कृत्य बघावे. When people will see our good works, ज्यावेळेस लोक आपले सत्कृत्य बघतील, they will glorify God. ते देवाचं गौरव करतील. Here we see when they saw the good deeds of Jesus, आणि या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी त्यांनी येशूचे सर्व सत्कृत्य बघितले, then they were praising God. त्यामुळे ते सर्व देवाचे गौरव करत होते. When people will see good deeds and good works in our life, ज्यावेळेस लोक आपल्या जीवनामध्ये चांगले कृत्य आपण करताना लोक आपल्याला बघतील, then they will realize that Jesus is in this life. त्यावेळेस
त्यांना समजेल की या व्यक्तीमध्ये देवाची उपस्थिती. When people will see good works in our church people's life, आणि आपल्या मंडळीच्या लोकांमध्ये देखील सर्व सत्कृत्य लोक बघतील. then they will know that Jesus is in these people's life. आणि त्यावेळेस त्यांना कळेल की देवाची उपस्थिती येशू या सर्व लोकांमध्ये Today आहे. morning I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. We want to do good in this world. आणि या जगामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या As we आहेत. are trusting on Jesus, आणि आपण सर्वजण येशूवरती विश्वास ठेवत आहोत. we need to do good for others. आणि सर्व बाकीच्या लोकांसाठी आपल्याला चांगले कृत्य करायचे आहे. What good works God is expecting from us? आणि कोणते चांगले कृत्य देव आपल्याकडून इच्छितो What he is expecting? आणि त्याची काय इच्छा आहे. The word of God says देवाचं वचन in सांगतं Micah chapter 6 and from 6 to 8 we are going to read, आणि मिखा याचा 6वा अध्याय and from 6 onward we are going to read. आणि 6व्या वचनापासून पुढे. Here the word of God says, with what shall I come before the Lord and bow down before the exalted God? Shall I come before him with burnt offerings, with calves of a year old? Will the Lord be pleased with thousands of rams and 10,000 rivers of oil? Shall I offer my firstborn for my transgression, the fruit of my body for the sin of my soul? आणि या ठिकाणी दिला आहे 6व्या वचनामध्ये, मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, परतपर देवासमोर नमस्कार कसा घालू? होम बली 1 वर्षाचे वासरू घेऊन त्याचपुढे येऊ काय? हजारो एडके तेलाच्या 10,000 नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? The word of God says, what shall I come before the Lord आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की मी काय घेऊन परमेश्वरासमोर and येऊ, bow down before the exalted God? त्याच्या समोर मी कसा नमस्कार Shall I घालू come before him with burnt offerings, आणि त्याच्या समोर मी होम बली घेऊन येऊ काय with calves of a year old? आणि हजारो एडके घेऊन मी त्याच्या समोर The येऊ काय? Lord will pleased with thousands rams and 10,000 rivers of oil. आणि हजारो एडके आणि तेलाचं 10,000 नद्या देऊन परमेश्वर संतोष होईल काय? Shall I offer my firstborn for my transgression? आणि माझ्या पातकाबद्दल मी माझ्या ज्येष्ठ पुत्राला देऊ काय? And everything I will give, but God is not going to please on this offering. आणि या सर्व जरी मी अर्पण देवाला केले तरी देव माझ्यावरती संतोष होणार Word नाही. 8, it says that he has showed you, oh man, what is good and what does the Lord require of you. 8व्या वचनामध्ये दिलाय की हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. He have showed you what God requires you. आणि या ठिकाणी दिलाय की देवाने आपल्याला सांगितलंय की देव आपल्याकडून काय इच्छितो What God is expecting. आणि देव काय इच्छितो. Today morning I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला As उत्तेजन we द्यायचं are आहे. sitting in His presence, आणि सर्वजण आपण त्याच्या उपस्थितीमध्ये if आहोत. people must know that Jesus is in our life, जर लोकांना समजलं पाहिजे की येशू आपल्या जीवनामध्ये आहे we need to do good work in this life. आणि या जीवनामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. For that purpose only God have kept us in this world. आणि या कारणामुळे देवाने आपल्याला या जगामध्ये ठेवलं God आहे. have kept us that we must be a blessing for others. आणि देवाने या जगामध्ये आपल्याला याच्यासाठी ठेवलं आहे की आपण चांगल्या गोष्टी कराव्या. If people must be blessing for by us, we should do good for others. जर लोक आपल्याद्वारे आशीर्वादित झाले पाहिजे तर आपल्याला चांगल्या गोष्टी केल्या Then पाहिजे. what good works God is expecting from आणि us? कोणत्या चांगल्या गोष्टी देव आपल्याकडून इच्छितो. First thing He is expecting पहिली गोष्ट तो इच्छितो आहे that there must be justice in our life. आणि नीतीने वागलं आपण पाहिजे There must be just in our life. आणि आपल्या जीवनामध्ये एक नीती पाहिजे. The word of God says, "Oh man, what is good and what does the Lord require of you?" आणि या ठिकाणी दिलाय की हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. What God is requiring from us? आणि देव आपल्याकडून काय इच्छित आहे. To act justly. आणि नीतीने वागणे To act justly. आणि नीतीने If वागण्यासाठी we see in this world, जर आपण या जगामध्ये बघितले there is no justice. आणि कोणत्याही ठिकाणी नीती नाही Wherever you go, there is no justice. आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाताल त्या ठिकाणी नीतीने कुणी वागत We नाही see many problems in the life of people. आणि लोकांच्या जीवनामध्ये खूप समस्या आपण They are बघतो. struggling in their life. ते त्यांच्या जीवनामध्ये त्रासामध्ये There is आहेत no forgiveness. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणतीही क्षमा नाही. Today morning I want to encourage you. आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Let the justice of the Spirit come into our life. आणि ज्यावेळेस क्षमा करण्याचा आत्मा आपल्या जीवनामध्ये येईल Let the forgiveness of life come into your आणि life. ज्यावेळेस क्षमा करण्याचं अंतःकरण आपल्या जीवनामध्ये येईल Then only God is going to bless by us to others. त्यानंतरच देव आपल्याला लोकांसाठी आशीर्वादित When करणार आहे. Jesus was in this world, ज्यावेळेस येशू या जगामध्ये होता there was justice in him. आणि त्याच्यामध्ये एक क्षमा करण्याचा आत्मा होता. There was a
justice in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे न्याय करण्याचा देखील आत्मा होता And he give justice rightly in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये तो सर्व गोष्टी न्यायाने करत And असे he was a blessed person for many lives. आणि भरपूर लोकांसाठी तो एक आशीर्वादाचा कारण If होता. we see John chapter 8, जर आपण योहान याचा 8वा अध्याय जर वाचला and from one word onward, आणि पहिल्या वचनापासून here the word of God says, but when Jesus went to the Mount of Olives, at the dawn he appeared again in the temple courts, where all the people gathered around him, and he sat down to teach them. The teacher of the law and the Pharisees brought in a woman caught in adultery. They made her stand before the group and said to Jesus, "Teacher, this woman was caught in the act of adultery." आणि या ठिकाणी दिलाय येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि ते सर्व बसून त्यांना शिकवू लागले. त्या व्यभिचारी करत असताना धरलेले एका स्त्रीला शास्त्री व पुरुष यांनी त्याच्याकडे आणले व तिला उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करताना धरण्यात आली आहे. Here the word of God says the Pharisee brought a woman in front of Jesus. आणि या ठिकाणी आपण बघतो की पुरुष लोकांनी एका स्त्रीला येशू समोर आणला आहे And they were saying that this woman is caught with an adultery. आणि ते म्हणत आहे की ही स्त्री व्यभिचार करताना हिला पकडण्यात आला And the आहे. word of God says in the fifth word, in the law, Moses commands us to stone such woman. And Now what do you say? आणि पाचव्या वचनामध्ये दिलाय की मोशेच्या नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण याविषयी काय म्हणता? And we know the story of this woman. आणि या स्त्रीबद्दलची सर्व गोष्ट आपल्याला माहित आहे. And the word of God, they were using this question as a trap in order to have base for accusing him. आणि हे सर्व जे ते काही करत होते पुरुष लोक ते त्याला दोष लावण्यासाठी करत होते. And Jesus bent down and started to write on the ground with his finger. When they kept on questioning him, he strengthened up and said to them, "If anyone of you is without sin, let him be the first to throw a stone at her." आणि या ठिकाणी दिलाय की त्याला दोष लावाव्यास आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावरती दगड टाकावा. Here the word of God says, he is saying, if any one of you is without sin, let him be the first to throw a stone at her. आणि या ठिकाणी येशू म्हणत आहे की जो तुमच्यामध्ये निष्पाप आहे त्याने प्रथम धोंडा तिच्यावरती मारावा. And the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं again he stopped down and wrote on the ground. मग तो पुन्हा खाली होऊन जमिनीवरती लिहू लागला. At these, those who heard began to go away on at a time, the older ones first, until only Jesus was left, with woman still standing there. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एक मागून एकच निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथे ती स्त्रीमध्ये उभा When होती. Jesus said to them that if any one of you is without sin, let him be first throw a stone at her. आणि येशू त्या ठिकाणी म्हणला, जो तुमच्यामधला निष्पाप आहे फक्त त्यानेच या स्त्रीला धोंडा मारावा. The word of God said everyone went away from आणि there. देवाचं वचन या ठिकाणी सांगते की सर्व लोक निघून गेले And only Jesus and the woman were there. आणि त्या ठिकाणी फक्त येशू आणि ती स्त्री त्या ठिकाणी Let me होती. tell you, मला तुम्हाला सांगू द्या, Jesus was having that right to take all the stones and put it on that woman. आणि मला तुम्हाला सांगू द्या की येशूकडे तो अधिकार होता की सर्व दगड घेऊन त्या स्त्रीला मारावे. Because he was a person who was clean in the sight of God, in the sight of people. कारण आपला येशू हा निष्पाप होता आणि देवाच्या नजरेसमोर तो एक चांगला होता. Because he was a man and he was a God also. कारण तो मनुष्य देखील होता आणि देव देखील होता. People came to trap him. आणि सर्व लोक त्याची परीक्षा घेण्यासाठी आले. People came to kill that woman. आणि सर्व लोक त्या स्त्रीला घेऊन आले की तिला मारण्यासाठी. No one was forgiving her. आणि कोणी देखील तिला क्षमा करत No नव्हतं. one was giving justice to her. आणि कोणी देखील तिचा चांगला न्याय करत नव्हता. But here we see पण या ठिकाणी आपण बघतो Jesus is asking her, येशू तिला विचारत आहे, "Where are they? Has no one condemned you?" "No one, sir," she said. "Then neither do I condemn you." Jesus declared, "Go now and live your life of sin." आणि या ठिकाणी दिलाय की नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही. जा, यापुढे पाप करू नको. Here we see Jesus was a blessed for this woman. आणि या ठिकाणी आपण बघतो की येशू त्या स्त्रीसाठी एक आशीर्वादाचं कारण Because ठरला. he
gave a good justice to that woman. कारण येशूने त्या स्त्रीला एक चांगला न्याय दिला. Today morning we see in this world, आणि आज आपण या जगामध्ये बघतो there are people who are struggling in their life. आणि पुष्कळ लोक आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये त्रासामध्ये They आहेत. are not having justice in the family. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी न्याय करत There are नाही not justice in their work. आणि त्यांच्या कामामध्ये देखील न्याय होत But नाही. let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, we are the blessed people in this world. आपण या जगामध्ये आशीर्वादित लोक We आहोत must be a blessing for others. आणि आपल्याला लोकांसाठी आशीर्वादाचं कारण Jesus बनायचं आहे. was been blessed for others. आणि येशू लोकांसाठी आशीर्वादाचं कारण होता. The good works means to be, we must be just for the people. आणि जे काही आपण चांगले कृत्य करू ते सर्व लोकांसाठी असावे. We must serve people. आपण लोकांची सेवा केली We पाहिजे. must help people. आपण लोकांना मदत केली We पाहिजे must give just good justice to आणि people. आपण लोकांना चांगला न्याय दिला And पाहिजे. when we will give justice to people, आणि ज्यावेळेस आपण लोकांना चांगला न्याय देऊ we will be a blessing for others. आणि आपण दुसऱ्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण Here we बनू. see when Jesus come into this family's house, आणि या ठिकाणी आपण बघतो की ज्यावेळेस येशू या कुटुंबामध्ये आला people came to know that Jesus is in this house. आणि सर्व लोकांना कळालं की येशू या कुटुंबामध्ये आहे Then people start coming to them. आणि सर्व लोक त्या ठिकाणी येऊ लागले. When people will come to know that these are the people who are right in this world, आणि ज्यावेळेस लोकांना समजेल की हे देवाचे लोक आहेत they are giving good act to us. आणि ते आपल्या सोबत नीतीने वागतात They are going good justice to us. आणि ते सर्व लोकांना चांगला न्याय We देतात will be a blessing for others. आणि आपण देखील लोकांसाठी आशीर्वादाचं कारण Second thing बनू. God is expecting to us, आणि दुसरी गोष्ट जो देव आपल्याकडून इच्छितो that is, it says to love mercy. आणि आवडीने दया करणे. Love mercy. आणि आवडीने दया It करणे means there should be love in our life. याचा अर्थ की आपल्यामध्ये ती दया पाहिजे. We see आपण बघतो there are people असे पुष्कळ लोक आहेत that they say we are in Christ, ते म्हणतात की मी प्रभू मध्ये आहे, but we see there is a lacking of love in the life of पण people. आपण बघतो की त्यांच्या जीवनामध्ये प्रेमाची कमी आहे. As we are facing in these pandemic days, आणि या सर्व महामारीच्या दिवसामध्ये many people are not going to visit people's आणि house पुष्कळ लोक एकमेकांच्या घरामध्ये देखील जात नाही आहे because of pandemic. कारण ही महामारीचे दिवस If anyone आहे. is died, जर एखादा व्यक्ती जर मरण पावला if our loved ones is died, still we are not going there and attending the funeral service. जर आपण आपला प्रियजन देखील एखादा मृत्यू पावला तरी आपण जात नाही. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, the days are come, असे दिवस येतील the love is been lacking. आणि सर्व जी प्रीती त्याची कमी आपल्याला दिसेल. Our God's will is that the love should be there in our life. आणि आपल्या देवाची हीच इच्छा आहे की आपल्या सर्वांमध्ये देवाची एक प्रीती पाहिजे. John chapter 13 and verse 34 onwards it's written आणि योहान याचा 13वा अध्याय आणि 34 वचनापासून पुढे that Jesus is saying, a new commandment I give you, love one another as I have loved you, so you must love one another. By this all men will know that you are my disciples, if you love one another. आणि या ठिकाणी दिलाय योहान याचा 13वा अध्याय आणि 34 वचनामध्ये, मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. The word of God says, I give you a new commandment. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की मी एक नवीन आज्ञा तुम्हाला देत आहे. Jesus have give us the commandment. आणि येशूने आपल्याला एक नवीन आज्ञा दिली What आहे. is that commandment? ती आज्ञा म्हणजे काय? That love one another की एकमेकावरती प्रीती करा, as I have loved you, जसं मी तुमच्यावरती प्रीती so केली you आहे must love one another. जशी तुम्ही एकमेकावरती प्रीती करा. The 35 verses, by this all men will know that you are my disciples. आणि 35 वचनामध्ये दिलाय की तुमची एकमेकावरची प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. When you will love one another, then people will know that you are the disciple of Jesus. ज्या वेळेस आपण एकमेकावरती प्रीती करू त्याच वेळेस लोकांना कळेल की आपण देवाचे शिष्य आहोत. But we see that there is no love in the churches. पण आपण बघतो की पुष्कळ मंडळीमध्ये देवाची प्रीती नाही There is no love in family. आणि एकमेकाबद्दल कुटुंबामध्ये प्रेम There नाही is problem in the family. आणि सर्व कुटुंबामध्ये समस्या But आहेत. let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, let the love of Jesus come into our life. आणि येशूची प्रीती आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. And when people will see the love of Christ in our life, आणि ज्या वेळेस सर्व लोक ख्रिस्ताची प्रीती आपल्या जीवनामध्ये then बघतील people will come to know that Jesus is in us. त्याच वेळेस लोकांना समजेल की येशू यांच्या जीवनामध्ये The आहे. word of God says, देवाचं वचन I सांगतं, give you new commandment, मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो that you should love one की another. तुम्ही एकमेकावरती प्रीती करावी. If we read 1 Corinthians chapter 13, जर आपण पहिले करिंथकरास पत्र याचा 13वा अध्याय जर वाचला and in that chapter, whole chapter, Paul is teaching about love. आणि या संपूर्ण अध्यायामध्ये पौल प्रीतीबद्दल सांगत आहे. The word first it says, if I speak in tongues of man and angels, but I have not love, I am only a resounding gong
or a clanging cymbal, if I have the gift of prophecy and can fathom all the mysteries and all knowledge, and if I have a faith that can move mountains but have not love, I am nothing. If I give all possess to the poor and surrender my body to the flames, but I have not love, I gain nothing. आणि या ठिकाणी दिलं आहे की पहिल्या वचनामध्ये, मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी व झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. Here Paul is encouraging church that there must be love in the church. आणि या ठिकाणी पौल त्या मंडळीला उत्तेजन देत आहे की आपल्या सर्वांमध्ये प्रीती पाहिजे. Here he says that if you speak in tongues, आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की जर आपण अन्य भाषेमध्ये जरी बोलत असलो, if you speak like angels, जर तुम्ही देवदूतासारखे जरी बोलत असला, if you are not having love, you are like a symbol. जर तुमच्या जीवनामध्ये प्रीती नाही तर तुम्ही वाजणाऱ्या थाळीसारखे He आहात. says if you are having gift of prophecy, जर देवाने तुम्हाला संदेश देण्याचा, भविष्यवाणी करण्याचं दान दिलं if you आहे, have a mysteries of knowledge, जर तुम्हाला सर्व गोष्टी समजण्याचे, सर्व गुजे रहस्य समजण्याचं ज्ञान तुम्हाला if देवाने you दिलं have आहे, faith that can move mountains, आणि आपल्याकडे असा विश्वास आहे की त्या विश्वासाद्वारे आपण डोंगर ढळवी शकतो, if there is no love, जर आपल्या जीवनामध्ये जर प्रीती नाही, no use. त्या सर्व गोष्टीचा काहीच उपयोग The नाही. word of God says, if you give all the possess to poor and surrender your body, आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की तुम्ही तुमचं सर्व धन आणि सर्व अर्पण जरी करून टाकलं, but if there is no love, जर तुमच्या ठाई प्रीती नसली I gain nothing. तर तुम्हाला त्याचा काही लाभ नाही. Word 13 it says, आणि 13व्या वचनामध्ये सांगितलं आहे, and now these three remain, faith, hope and love, but the greatest of these is love. आणि 13व्या वचनामध्ये दिलाय की सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु प्रीती श्रेष्ठ आहे. The greatest is love. आणि सर्व पेक्षा श्रेष्ठ ही प्रीती आहे. Today morning I want to encourage you आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं that आहे, if we are the children of जर God, आपण देवाचे लोक आहोत let the love of God flow into our family. आणि देवाची प्रीती आपल्याद्वारे सर्व कुटुंबामध्ये Let गेली the love of पाहिजे, God come into the church. आणि सर्व देवाची प्रीती आपल्या मंडळीमध्ये पाहिजे. The word of God says in 1 John chapter 3 and verse 13. आणि देवाचं वचन सांगते पहिले योहान 1 John chapter 3 and verse 13. पहिले योहान याचा 5व्या अध्यायामध्ये, 1 John chapter 3 and verse 13. आणि पहिले योहान याचा 3रा अध्याय. Do not be surprised, my brothers, if the world hates you. We know that we have passed from death to life because we love our brothers. Anyone who does not love remains in death. Anyone who hates his brother is murderer, and you know that no murderer has eternal life in him. आणि 14व्या वचनामध्ये दिलाय की आपण बंधुजनावर प्रीती करीतो, यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहे. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. The word of- जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे, आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. The word of God says, आणि या ठिकाणी देवाचं वचन we सांगतं, know that we have passed from death to life आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहे, because we love our brothers. कारण आपण आपल्या बंधूवरती प्रीती करतो. Anyone who does not love remains in death. आणि जो कोणी त्याच्या बंधूवरती प्रीती करत नाही तो मरणात As राहतो. we are living in this world, आणि या जगामध्ये आपण सर्वजण राहत आहोत, we need to love our brothers. आणि आपल्याला आपल्या बंधूविषयी प्रीती ठेवायची The आहे. word of God says in 15, if anyone hates his brother is a murderer. आणि 15व्या वचनामध्ये दिलाय की जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे, And if you know that no murderer has eternal life in him. आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन So राहत today नाही. morning I want to encourage तर you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन This द्यायचं is आहे, how we know that love is Jesus Christ. आणि अशा प्रकारे आपल्याला समजून येतं की देवाची प्रीती काय आहे. And Jesus gave his life for people. आणि येशूने त्याचं जीवन लोकांसाठी दिलं. So if Jesus gave the life for people, then we are his representative. We should give our life for people. आणि जसं येशूने त्याचं जीवन लोकांसाठी दिलं, तशाच प्रकारे आपण देखील आपल्या जीवनाद्वारे आपण लोकांची सेवा केली Today पाहिजे. morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Let the आहे, love of Christ go run in our life. आणि सर्व ख्रिस्ताची प्रीती आपल्याद्वारे सर्व जगामध्ये गेली The word पाहिजे. of God says, देवाचं वचन सांगतं, 1 John chapter 4 and verse 7. आणि पहिले योहान याचा 4था अध्याय And verse 7. आणि 7व्या वचनामध्ये, What John is saying. आणि योहान या ठिकाणी काय म्हणत आहे, Dear friends,
प्रियजन हो, let us love one another. एकमेकावर प्रीती करावी, For love comes from God. कारण प्रीती देवापासून आहे. Love comes from God. प्रीती ही देवापासून आहे. Everyone who loves has been born of God and knows God. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. Whoever does not love does not know God, because God is love. कारण जो कोणी प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण word of- देव प्रीती आहे. The word of God says, whoever does not love does not know God. आणि या ठिकाणी दिलं आहे की जो कोणी प्रीती करत नाही तो देवाला ओळखत If नाही. we are not loving our brothers, जर आपण आपल्या बंधूवरती प्रीती करत नाही it means we do not know God, याचा अर्थ आपण देवाला ओळखत नाही, because God is love. कारण देव हा प्रीती आहे. The word 9 it says, आणि 9व्या वचनामध्ये दिला आहे, this is how God showed his love among us. He sent his one and only son into the world that we might live through him. देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरती प्रीती प्रगट झाली. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन He द्यायचं आहे. showed his love. त्याने त्याचे प्रेम आपल्यासाठी दाखवलं. Then what it said, this is love, not we loved God, but that he loved us and sent his son as an atoning sacrifice for our sin. आणि 10व्या वचनामध्ये दिलाय की प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने तुम्हा आम्हावरती प्रीती केली आहे. Dear friends, since God so loved us, we also ought to love one another. No one has ever seen God, but if we love one another, God lives in us and his love is made complete in us. आणि 11व्या वचनामध्ये दिलाय की प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली आहे तर आपण एकमेकावरती प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावली आहे. We have not seen God, आणि आपण देवाला बघितलेलं नाही, but let the love of God be in our life. पण देवाची प्रीती आपल्या जीवनामध्ये असू द्या. The word of God says in 19 word, आणि देवाचं वचन सांगते 19व्या वचनामध्ये, we love because first he loved us. पहिल्याने त्याने आपणावरती प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. If anyone says I love God, hate his brother, he is liar. मी देवावरती प्रीती करीतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तर तो लबाड आहे. For anyone who does not love his brother whom he has seen cannot love God whom he has not seen. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करिता येणे शक्य नाही. He has given us commandment, whoever love God must love also to his brother. जो देवावर प्रीती करीतो त्याने आपल्या बंधूवर प्रीती करावी ही त्याने आपल्याला आज्ञा दिली आहे. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Jesus आहे. loved the world. येशूने या जगावरती प्रीती केली. Jesus, when he was in this world, येशू ज्यावेळेस या जगामध्ये he होता loved people. त्याने लोकांवरती प्रेम People केलं were against him. आणि सर्व लोक त्याच्या विरुद्ध होते. Still he was doing good for people. तरी तो लोकांसाठी चांगल्या गोष्टी करत होता. Once when people came to cut him, आणि ज्यावेळेस सर्व लोक मिळून त्याला पकडण्यासाठी आले at that time Peter took a sword and cut the ear of the soldier. त्यावेळेस पेत्राने एका जो शिपाई होता त्याचा कान कापला. And we saw आणि आपण बघतो Jesus showed his love toward that man. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की येशूने त्याचं प्रेम त्या व्यक्तीवरती He दाखवलं. took his ear and healed him. त्याने त्याचा कान घेतला आणि तो पुन्हा त्याला And दिला. we saw the love of God in the life of Jesus. आणि त्या ठिकाणी आपण देवाची प्रीती येशूच्या जीवनामध्ये If बघतो. we are his children, जर आपण त्याचे लोक आहोत, if we are his people, आपण त्याचे लोक आहोत, let the love of God come into our life. देवाचं प्रेम आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. What God is expecting from us, आणि देव आपल्याकडून काय इच्छितो that we should love. की आपण प्रेम करावं, There should be love in our life. आपल्या जीवनामध्ये प्रीती असावी. Third thing, तिसरी गोष्ट, that we should walk humbly with our God. देवासोबत आपण नम्रपणे चालण्यासाठी. The word of God says in Micah chapter 6 and verse 8, आणि मिखायाचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, the Lord require of you to act justly and to love mercy and walk humbly with your God. आपल्या देवासमागमाने राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. God is expecting that we should be humble in our life. आणि देव आपल्याकडून हीच गोष्ट इच्छितो की आपण नम्र भावाने चाललं We see पाहिजे. there is no humbleness left in this world. आणि आपण बघतो या जगामध्ये कोणी देखील नम्र नाही. When people get money or they are wealthy in this world, ज्यावेळेस लोकांकडे पैसा येतो they think they are so much they are very much great in this world. आणि ते त्यांना असं वाटतं की या जगामध्ये ते खूप महान आहेत. Let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, whatever we have, जे काही आपल्याकडे आहे it is because of our God. ते सर्व देवामुळे आहे. There must be no proud in us. आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा गर्व नाही There पाहिजे. must be no pride in us. आणि कोणत्या प्रकारचा गर्व आपल्यामध्ये Because नाही pride पाहिजे. is not from God. कारण जो गर्व आहे तो सर्व सैतानाकडून आहे. If
People must know that Jesus is in us. जर लोकांना समजलं पाहिजे की येशू या आपल्यामध्ये आहे, Let people see humbleness in our life. लोकांनी आपल्या जीवनामध्ये एक नम्रता बघितली The word of पाहिजे. God says in James chapter 4 and verse 6. देवाचं वचन सांगतो याकोब याचा 6व्या अध्यायामध्ये, James chapter 4 and verse 6. याकोब याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये We'll read that word. आपण ते वचन वाचूया. But he gives us more grace. That is why scripture says, God opposes the proud, but gives grace to the humble. आणि 6व्या वचनामध्ये दिलाय की तो अधिक कृपा करीतो, म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करीतो. Submit yourself then to God. Resist the devil and he will flee from you. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे या- तो तुम्हापासून पळून जाईल. Here the word of God says we should submit ourselves to God. आणि या ठिकाणी दिलाय देवाचं वचन सांगत आहे की आपण देवाच्या अधीन गेलं And we पाहिजे should humble in front of God. आणि देवासमोर आपण लीन आणि नम्र झालं पाहिजे. First Peter chapter 5 and verse 5 and 6 it says, पहिले पेत्र याचा 5वा अध्याय and 5 word. आणि 5वं वचन The word of God says, देवाचं वचन सांगतं, 6 word it says, humble yourself therefore under God's mighty hand, that he may lift you up in due time. आणि 6व्या वचनामध्ये दिलाय की म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन Let द्यायचं आहे the spirit of humbleness come in your आणि life. ते नम्रता, ते एक लीनता आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. Moses was humble in his life. आणि जो मोशे होता त्याच्या जीवनामध्ये तो एक नम्र व्यक्ती होता. Noah was humble in his life. जो नोहा होता तो त्याच्या जीवनामध्ये नम्र व्यक्ती And होता. because of that they were a blessing for others. या कारणामुळे ते सर्व लोकांसाठी आशीर्वाद होते. Today morning, आजच्या सकाळी if you want to be a blessed person, जर आपल्याला आशीर्वादित लोक व्हायचं आहे, we must be humble. आपल्याला नम्र व्हायचं आहे. What God is expecting from आणि us? देव आपल्याकडून काय इच्छितो? 3 things. 3 गोष्टी. Act justly. नीतीने वागण्यासाठी Love one another. आणि एकमेकाला प्रीती दया करण्यासाठी. And as we are walking with God, आणि जसं आपण देवासोबत काम करत we आहोत, must be humble. आपल्याला नम्र राहायचं And आहे. when we will be humble, ज्यावेळेस आपण नम्र राहू, people will come to know that Jesus is in आणि us. सर्व लोकांना समजेल की येशू आपल्या जीवनामध्ये आहे. Because Jesus was a humble कारण person. येशू हा नम्र व्यक्ती होता. He was humble. तो नम्र होता. And because of that, he was a blessing for others. या कारणामुळे सर्व लोकांसाठी तो एक आशीर्वादाचं Today कारण morning, I होता. want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन As द्यायचं आहे. we were looking in from this passage, आणि आपण सर्वजण या वचनातून बघत आहोत, that when Jesus went into this house, ज्यावेळेस येशू या कुटुंबामध्ये गेला and when people come to know आणि सर्व लोकांना that समजलं Jesus is in this house, की येशू या घरामध्ये आहे, people start coming to that आणि house. सर्व लोकांनी त्या घराकडे येण्यासाठी गर्दी केली. We are in such a days आणि आपण देखील अशा दिवसामध्ये आहोत that let people know that Jesus is in our house. की लोकांना समजू द्या की येशू आपल्या घरामध्ये आहे. Wherever you may be living, ज्या ठिकाणी तुम्ही राहता in colony, आणि तुमच्या सर्व ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही राहता, in villages, सर्व- ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये तुम्ही in राहता row आणि houses, ज्या रो हाऊस मध्ये तुम्ही राहता, in flats, ज्या फ्लॅट मध्ये तुम्ही but राहता, let people know that Jesus is in your house. पण सर्व लोकांना समजू द्या की येशू तुमच्या कुटुंबामध्ये When आहे. people will know that Jesus is in your आणि house, ज्यावेळेस लोकांना समजेल की येशू तुमच्या घरामध्ये आहे, people will come with an expecting heart, आणि लोक सर्व काहीतरी आशा घेऊन तुमच्या कुटुंबामध्ये येतील, and we will be a blessing channel for them. आणि आपण त्या सर्व लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनूयात. When Jesus came in this house, आणि ज्यावेळेस येशू या कुटुंबामध्ये आला, people came by expecting that something is going to happen in this house आणि today. सर्व लोक एक आशा घेऊन आले की आपल्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत And गोष्ट we होणार आहे. see at the end people were praising God. आणि आपण बघतो की सर्व लोक देवाची उपासना करू लागले. Today morning people are expecting something great things from our life. आणि आज देखील देव आपल्या जीवनाद्वारे एक अद्भुत गोष्ट इच्छितो. People are expecting good things from our family. आणि जे लोक आहेत ते आपल्या कुटुंबाद्वारे चांगल्या गोष्टी इच्छित आहेत. Are we a blessed person in this world? की आपण या जगामध्ये आशीर्वादित लोक आहोत Are काय? we a blessed person in this world? आणि या जगामध्ये आपण आशीर्वादित लोक आहोत If काय? we are saying that I am the children of God, जर आपण म्हणतो की आपण देवाचे लोक आहोत I must be a blessing channel for others. आणि मी सर्व लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनलो Today morning we पाहिजे. are going to think of ourselves. आणि आज सकाळी आपण आपले सर्वजण आपल्या स्वतःबद्दल विचार करणार That आहोत I must be a blessing channel for others. की मी सर्व लोकांसाठी एक आशीर्वादाचं कारण बनलो पाहिजे. Father Lord, I want to come to your throne, O ओ God. स्वर्गीय पिता, मी तुझ्या चरणापाशी येतो. I commit my life to you, O मी God. माझं जीवन तुला समर्पित करतो. And I, Lord Jesus, I want to see that let people will know that Jesus is in me, O Father. ओ परमेश्वर पिता, मला बघायचं आहे की सर्व लोकांनी ख्रिस्त माझ्यामध्ये बघितला पाहिजे. I want to do good, O Father. आणि मला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. Lord Jesus, I want to be
justice, oh ओ Father. प्रभू येशू मला नीतीने वागायचं आहे I want to love one another, oh आणि Father. एकमेकावरती प्रीती मला करायची And I आहे want to become humble, oh आणि मला Father. तुझ्या समोर एक नम्र जीवन जगायचं Whatever आहे unwanted things are there in my life, oh आणि God, ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत remove it in Jesus' name. येशूच्या नावात त्या सर्व काढून टाक And Lord Jesus, आणि हो प्रभू येशू use me for your glory, oh आणि God. मला तुझ्या गौरवासाठी तू Use वापर me as a blessing channel, oh God. आणि एक आशीर्वाद लोक म्हणून मला या जगामध्ये तू वापर Because you have called me to be a blessed person in कारण this world. कारण तू या जगामध्ये मला एक आशीर्वाद लोक म्हणून ठेवला आहे Let my family be blessed for my calling, आणि you, oh माझं God. कुटुंब माझ्या कॉलनीसाठी एक आशीर्वादाचं कारण बनू दे Let my life be a blessed for my relatives, oh आणि माझं God. जीवन माझ्या सर्व नातेवाईकांसाठी एक आशीर्वादाचं कारण बनू दे Let my life be a blessed for my church, oh आणि माझं God. जीवन माझ्या मंडळीसाठी एक आशीर्वादाचं कारण बनू I दे commit myself to you, मी oh माझं God. जीवन तुला समर्पित करतो Father, Lord, I pray for your people, oh God. ओ स्वर्गीय पिता मी माझं जीवन तुला As समर्पित they are करतो sitting in your presence, oh हे सर्व God. लोक तुझ्या चरणामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये आहेत Whatever problem they are facing, oh आणि जे God. काही समस्याला ते तोंड देत आहे Lord Jesus, touch them right now, oh ओ प्रभू God. येशू त्यांना तू स्पर्श कर Heal them, oh त्यांना God. आरोग्य तू दे Whatever problem they are facing, oh आणि ज्या God. काही समस्याला ते तोंड देत आहे If there is any disturbance in their family, oh जर त्यांच्या God. जीवनामध्ये एखादा अडखळा नसेल If there is sickness in their family, oh त्यांच्या God. कुटुंबामध्ये एखादा आजारपण असेल If there is so much great problem in front of them, oh जर Father. त्यांच्या समोर एखादी मोठी समस्या असेल Lord Jesus, take control of their life, ओ oh प्रभू येशू God. त्यांच्या जीवनाचा ताबा तू घे And I declare your healing, oh आणि तुझं God. आरोग्य सामर्थ्य मी कबूल And I करतो declare your blessing upon your people, oh तुझा God. आशीर्वाद तुझ्या लोकांवरती मी कबूल And we करतो commit our church to you, oh आणि आम्ही God. आमचं जीवन आमचं सर्व मंडळी तुझ्या हातात समर्पित करतो In the mighty name of Jesus, we pray. आणि येशूच्या महान नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो Amen. Amen. Praise the Lord. देवाची स्तुती असो